सो हे गाइस विद बॅक विथ अ न्यू व्लॉग. आज आम्ही चाललो आहे गावी. सगळ्यांची तयारी चालू आहे. सामान बिमान पॅक करून झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे आत्याकडे. गावी जातो आहे. आमच्यासोबत भरपूर लोक आहेत. ही बघा, ही पण आमच्यासोबत गावी येते. हाय बोल. हाय बोल. हां, हिच्या सगळ्यांची तयारी चालू आहे. हाय हाय. कुठे जात आहे सांगा. आम्ही चाललोय सांगव्याला मावशीकडे. सामान वगैरे पॅक केलं इथे. पॅकिंग बिकिंग झालेली आहे सगळ्यांची. हिची पहिला पण पॅक करून घेऊन जायचंय. सो गाइस, आता आम्ही आलो आहे बस स्टॉपवर. हा प्रवासी निवारा आहे. इथे एस टी येतात. आम्ही एस टीने चाललो आहे. चला आता बघूया. आम्ही भेटू नंतर एस टीमध्ये बसल्यावर. तुम्हाला सांगतो कसं सुपर आहे आमचा. आम्ही चाललो आहे सांगव्याला. फायनली आम्ही बसलो एस टीमध्ये सगळे वगैरे. आता थोड्या वेळाने निघू मस्तपैकी. आता मध्ये स्टॉप घेतलं तर मी तुम्हाला दाखवेन काय काय चालू आहे. मी बस स्टँडवरती थांबलो आहे. काय करायचं मग आता. तुला काय खाऊ पाहिजे? हां, तुला कोण देणार आहे खाऊ? काय खाऊ ना भेट. आता बसमधून जायचं आहे मग आपल्याला. मग वोकी गेलीस तर तू. आता बस स्टँडवरती आम्ही थांबलो इथे. आता थोड्या वेळाने आम्ही इकडनं पण निघू. ब्लॉगमध्ये सावी पण आलेली आहे. हे हा कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. आता आम्ही कुठे आलो आहे? आता आम्ही पेणला आलो आहे. आता मस्तपैकी आम्ही चहा बी घेतली आहे. मस्त चहा प्यायची. आता तुम्ही लोकांनी काय घेतलं आहे? मी तर कांदा भजी घेतले. कांदा भजी घेतल्या या लोकांनी. आता आम्ही पुढचा प्रवास करू. आणि सिक्का फॅम तुम्ही राहा आमच्यासोबत. आम्ही तुम्हाला खूप काय काय दाखवू. 2 दिवस पूर्ण मजा करणार आहे. झोपला आहे. त्यांना काय भानच नसतो कुठेच. येड्यासारखा झोपत असतो. आता आम्ही माणगाव पण क्रॉस नाही केलं आहे. भरपूर ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकमध्ये कंटाळा आला आहे. आणि सावी इथे मस्ती करते सगळ्यांसोबत. तेच करते ही मगाचपासून. बघूया आता ट्रॅफिकमध्ये किती वेळ लागतो. तुझं नाव सांग व्ह्यूअर्सला. सांग नाव. मग ते ओळखणार नाहीत तुला. मी नाही तर. आता काय अशा प्रकारे आता आम्ही जेवायला थांबलो आहे. पोलादपूरला आलो आहे. जेवायला थांबले. मग इथे घाटात थांबली आहे बस आमची. आता थोड्या वेळाने आम्हाला वाटतं आम्हाला 6 वाजतील पोचायला. तुमचं काय म्हणणं आहे परत? आता माझं तर मी ड्रायव्हरला विचारतोय कधी पोचू. बघा, ही आमची बस आहे लालपरी. आम्ही ह्याच्यानी सफर करतोय, प्रवास करतोय. आणि यावरच ज्यूस पितोय. स्पॉन्सर बिन्सर गपरा. काय कळतच नाही वरातला. सिविक सेन्सच नाही. शी. फायनली मी आता पोचलोय खूप वेळानंतर. हर्ष आलाय घ्यायला मॅजिक घेऊन. सगळे बसले आहेत मस्तपैकी. आता आम्ही दादाकडे चाललोय आत्तेकडे सांगव्याला. आता आम्ही काय काय मजा करू ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवू. सावी पुढे बसली आहे. ती गाडी चालवते सावी. फॉग आलाय मस्तपैकी. आणि व्हिडिओ पण नीट येत नाहीये कारण का माझा कॅमेरा तेवढा चांगला नाही आहे. लाईट काय मध्ये जाते. आपली गाडी अँटिक आहे. सो गाईस, आता आम्ही आलो आहे देवरुखला केक घ्यायला. खूप काळोख होता त्याच्यातून आलो आता बाहेर. इथे पण काळोखच आहे थोडा.
आता केक घेऊन घरी जाऊ. आणि सिक्का फॅम्स तुम्ही प्लीज राहा माझ्या ब्लॉगवरती. तुम्हाला सगळं कळेल की मी काय करतो, कुठे असतो, कोणासोबत फिरतो. ह्या हर शेडासोबत फिरतो मी. हा सगळं माझं कॉपी करतो. माझा कट पण आता कॉपी केला नाही मी. हे लोअर आहे, लोअर पेड आहे, सगळंच कॉपी करतो त्या. ठीक आहे. केक कापताना मग तुम्हाला दाखवतो आज का केक कापतोय ते. तुम्हाला सांगितलं असेल मी क्रिसमस आहे म्हणून कापतोय. बड्डे क्रिसमस आहे म्हणून नाही कापत आहे. कोणाचा बड्डे? आजोबांचा बड्डे आहे म्हणून कापतोय. सॉरी, माझ्या काकांचा बड्डे आणि ह्याचे आजोबा. सॉरी, दॅट वॉज अ मिस्टेक, डिफॉल्ट मिस्टेक. एरर ह्युमन एरर. चला भेटूया केक कापताना. काय करायला नकोय? आज काकांचा बड्डे आहे. सगळ्यांनी हॅपी बर्थडे बोला. सो गाईस, आम्ही आता सुटलोय. ब्रश करून नाश्ता पण झाला आमचा. आत्याने मस्तपैकी चहा आणि घावणे बनवलेलं. आता आम्ही फिरायला जाणार आहे मार्लेश्वरला मंदिरात. पण इथे थंडी भरपूर आहे. चक्क तोंडातून वाफा येत आहेत, एवढी थंडी आहे. मी बघितलं ह्याच्यावरती गुगलवरती तर 17 डिग्री दाखवत आहे. म्हणजे किती थंडी असेल तुम्ही विचार करू शकता. पण मस्त वाटतं. गावी आल्यावर ना सकाळी उठायचं मन करतं. थंडी जरी असली तरी. मुंबईला तर नुसता आळसच असतो. इकडे जरा बरं वाटतं. ठीक आहे, मंदिरात जाताना मग मी तुम्हाला दाखवतो कुठे चाललो आम्ही, कसं चाललो आहे वगैरे. भेटूया मग. तुम्हाला जुली दाखवतो. जुली थांबा. जुली हाय बोल व्ह्यूअर्सला. हे जुली इथे बघ. आम्ही निघालोय मार्लेश्वरला. सगळे बसलेत. हाय. बसले नसेल. पुढे तर पण 2 माणसं ती नको दाखव. ती नको. ती माणसांचं काय काम नाही. पुढे जाऊन बसलेत ते. आमच्यासोबत हर्ष पण आहे. तो कॉपी करतो रिंगटोन सगळं माझं. सो गाईज, आता आम्ही आलोय मार्लेश्वरला. आता आम्ही पुढे चढत जायचं. आम्हाला किती पायऱ्या आहेत? हा डोंगर चढायचा आहे. आम्हाला तुम्हाला दाखवतो. हलकासा जो डोंगर आहे, छोटासा आहे, तो चढायचा आहे आम्हाला. मग आम्ही पोचू तिथे. आता बघूया कसं काय ते. हळूहळू सगळ्यांनी चला. निघतात सगळे गाडीमधून. साईश वरत चला पटपट. येस व्हॉट्सअप काय मेसेज करायचं आहे. ही पण मेसेज करते. कोणाला काय सांगायचं तर सांगा. फ्रुटीला खराब आहे. सांग आपण पुढे चाललोय ते. आम्ही सांगून झालो 10 वेळा त्यांना. ती बघा, तिने फ्रुटी पिली. फोन घेईल माझा. आम्ही मग तसं चढलो. अजून किती वेळ लागेल? 5-10 मिनिट पक्का पक्का 5-10 मिनिटं. हो. आणि 5-10 मिनिटं मी मोजतोय तर तेवढी नाही लागली. तुला 2दा चढायला लावणार. मग तुझा फॅट कमी होईल. आम्ही आता एकदम जवळ आलेलो आहोत. तुम्हाला लिहिलेलं दिसतच असेल. श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. आता इथे शूटिंग थोडी अलाउड नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत. नंतर दाखवतो जे काय असेल ते. सांगतो मी तुम्हाला काय असेल ते. आम्ही तुम्हाला एक ड्रॉइंग करून देऊ. आम्ही तुम्हाला त्याची ड्रॉइंग करून देऊ. हा देणार आहे. मी काय बोलत नाही. हे सगळं प्रॉमिस करतोय. ह्याच्याकडनं घ्या. ड्रॉइंग करून देईल. वरद सावंतचा इंस्टाग्राम आयडी. त्याला नंतर शिव्या घाला. काय करायचं ते करा. मला चालेल. इथून असं आतमध्ये जायचं आहे गुंफामध्ये. तिथे तीर्थाचं स्थान आहे. तीर्थक्षेत्र आहे. वेगळं छोटंसं मंदिर आहे. वरद साईडला प्लीज. का नको बदल. असं आत जायचं. पाण्याचं हे दिसतंय. हे आता असं येऊन ते खाली इथे मिळतंय बघा.
दिसत असेल तुम्हाला. खाली पण जाऊ शकतो, बघूया आता आम्हाला परवानगी भेटते का खाली जायला, तर आम्ही खाली पण जाऊ. भरपूर मस्त आहे हे. तिकडे पण एक छोटंसं काहीतरी मंदिर सारखं आहे आणि हा वरद इथे उभा येण्यासारखा आणि हा साईश येण्यासारखे फोटो काढतोय. हा वरद माकडांचे फोटो काढतो आणि मित्रांना मेसेज करून बोलतो, अरे तुम्ही इथे काय करताय. सो गाईस आता आम्ही खालती चाललोय. आता हे खालती काय आहे ते बघूया. फॉलो मी इंस्टा आयडी वरद, इंस्टा आयडी वरद 21. आणि यांनी जर तुम्हाला ड्रॉइंग बनवून नाही दिली त्याला शिव्या घाला. तिथे मी स्टोरी टाकीन तर सर्वांनी बघा. आतमध्ये हा फोटो काढू नाही शकत म्हणून आम्ही नाही काढलेत. गुफावाली ड्रॉइंग आहे, गुफावाली ड्रॉइंग आहे बोलतो. माझी धाव घेऊन द्या मग तुम्हाला. काय करणार ते फक्त काळा काळा गोल गोल करून येईल. आईश बोलतो इथे सकाळी यायला पाहिजे होतं थंडीमध्ये आंघोळ करायला, आणि सकाळी हा तिकडे गरम पाणी आलं नाही म्हणून 1 तास तिकडे बाथरूम मध्ये बसलेला. तो दादा वाट बघतोय कधी येतोय हा बाहेर. हे मंदिर बंद आहे, लांबूनच पाया पडा. आता आम्ही मार्लेश्वर मंदिर पूर्ण केलं आहे. उद्या आपण कुठे जाणार आहे हर्ष? गणपतीपुळे आणि काशीन कोकण आणि काय पावस पावस तिकडे हाफ पॅन्ट घेऊन जाऊ. 2-3 ठिकाणी जाणार आहे आम्ही परत. सो गाईज आता आम्ही लस्सी ब्रेक घेतलाय, सगळे लस्सी पित आहेत. दिसतात काय? हा साईशला आल्यापासून लाटे हवंय पण त्याला भेटत नाही लाटे. आता आम्ही आज आमची त्याला लास्ट चहा विचारलं नको, दूध विचारलं नको, कॉफी नको, लस्सी नको, छास नको, सोलकढी नको. मग आता त्याला लाटे देणार आहे, म्हणजे लाटे म्हणजे आम्ही लाटे देणार आहेत तेव्हा. तर मी आता माझे लाट तयार करतोय लात मारायला. किती पाहिजे ते बोल फक्त, पळाला आता. आम्ही सगळे क्रिकेट खेळतोय, 2 टीम आहेत, वरद आणि साईशची टीम. आणि आम्ही आता सिरीज खेळतोय, आम्ही 1-1 मॅच जिंकलोय. दोन्ही 1-1. बघूया आता कोण जिंकते. 5ची सिरीज आहे, 5ची सिरीज आहे. वरदनी लावली आहे, वरद सगळ्यांना आईस्क्रीम देणार हारला तर. आणि जिंकला तर जिंकला तर काय नाही. मला सगळी देणार. चला गाईस आता आम्ही चाललो आहे ॲन्युअल डेला. हर्षच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे. श्री डान्स करणार आहे. तुम्हाला आणि माहिती आम्ही असेल श्री जो audience. छोटा आहे तो मस्ती करतो भरपूर, आणि आम्ही ॲज अ ऑडियन्स बघायला चाललो आहे. बघूया आता तिकडे कसं आहे. मग मी काय चालू चीफ आहे? गेस्ट आहे किती- शाळेचा. तू घरी जा. असा काय चीफ गेस्ट. हा कोण नाही, याडा आहे हा, डोक्यावर पडलेला. आम्हाला शाळेत रेकॉर्डिंग करायला देतील का माहित नाही. अंड्या दाखवतोय. अंडा. अरे त्याला कॉस्ट्युम घालून रेडी झालेला आहे. त्याचा डान्स आहे आज. कोणत्या गाण्यावरती आहे रे? पेट्रिऑटिक सॉन्ग वर डान्स आहे. ती गेली. शाळेचं आहे अजून, शाळेत ते गाडी चालवतोय, तुम्ही बघू शकता. कधी पण या, हा इथेच राहतो, पकडून घेऊन जा. कॉलेजला गेलाय तो आता. तरी पण लायसन नाही. एका वर्षात मोठा आहे, कळलं एका ना? वर्षाने मोठा हा. विकलं. आला ह्याला मॅच सोडून बाकी काही येत नाही. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत गॅदरिंग बघायला देवरुख मध्ये. बोल जरा कंटेंट दे. हा आलोय आलोय. लॉक करा. गणपती पोळ्याला चाललोय, तर तुम्ही येता का आमच्या बरोबर? विचार. माहिती आहे. चला मग आम्ही तुम्हाला गणपती पोळ्याला भेटू. बोल त्यांना. कुठे
बाय व्ह्यूअर्स. अरे आलोय पावसला, वैशुताईच्या घरी चाललोय. त्याच्यानंतर आपण जाणार गणपती पुढे, परत अजून कुठे जाणार आहे? मॅजिक गार्डन, प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन, प्राचीन कोकण. त्याच्यानंतर गणपतीपुळे. गणपतीपुळे. अरे मी मला गाडी चालवायला फोकस करून दे ना. तू बोल ना काय ते. काय बोलू? अरे काय पण बोल. पाठीमागे 2 माकडं अशी झोपलेली आहेत. झोपली ही माकडं. झोपली. आणि आई पुढे पण शपथ. पुढच्या गाडीत पण सावी आहे, सावी आहे, वैशुताई वैशुताई आहे, पिंकी आत्या आहे, मम्मी आहे तुझी, आत्ते आहे माझी, आणि श्री आहे माझा श्री भाव. पण आहे. हा याचा भाव, इसका छोटा भाई. चला आता आम्ही नंतर तुम्हाला वैशुताईकडे गेल्यावर तिचं घर दाखवतो कसं आहे. काय आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आता हर्ष गाडी चालवतो आहे, मी बसलो आहे. मला कंटाळा आला गाडी चालवून. तुम्ही बाहेर बघू शकता व्ह्यू. हे पूर्ण ओपन फील्ड आहे, ओपन फील्ड एकदम ओपन. गाडी चालवायला मजा येते पण गावी यार, खूप मजा येते. रस्ते असे वाकडे तिकडे असतात ना, त्याच्यामध्ये गाडी पळवायला पण मजा येते आणि चालवायला पण मजा येते. पण जास्त पळवू नका, हळूच गाडी चालवा. सजेशन फ्रॉम हर्ष शेलार. आणि हे 2 माकडं बघा कशी झोपले ती बघा. असं कोण झोपतं का? वैशुताईकडे जायला वैशुताई रस्ता चुकली, तिलाच माहिती नाही की कुठे तिचं घर. आता आम्ही रिव्हर्स मारलाय म्हणून ह्याच्या हातात दिली. मला आता तूच चालव. आता तिच्या घरी जातोय आम्ही. ठीक आहे, मग घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय आहे ते. मग भेटूया आपण तिच्या घरी. ओके बाय गाईस. आता हे वैशुताईचं घर, आम्ही इथे पोचलोय. स्वतःला रस्ता माहिती नव्हता पण नंतर शेवटी आलो आम्ही. आमच्या सवारी गावाला बाय कर. नाही करत तू. थांब आता, सगळ्यांना व्ह्यूअर्सला सांगतो आपल्या गावाला बाय नाही करत. थांब आता सांगतोच. मग कर बाय. काय ते बाय गाव असं ऍड झालं आमच्या टीम मध्ये. हो तुम्ही फॉर्म भरला का आमच्या टीमचा? भरला यांनी फॉर्म भरलाय. घे तू. आम्ही फॉर्म भरलाय. आमची टीम बसलेली आहे. हे आमचे ड्रायव्हर बसलेत. सो हर साधा आपण कुठे आलोय? पावस. हे मठ आहे की अच्छा मठ आहे. ओके. आम्ही आता स्वामी समर्थांच्या मठात आलोय. आता बघूया आतमध्ये जर शूट करायला भेटलं तर तुम्हाला दाखवू, नाहीतर मग सॉरी फॉर दॅट. हे बघा इथे तुम्हाला ह्या मंदिरात सॉरी मठात खिचडी पण खायला भेटते. असं सगळं चालतं इकडे मस्तपैकी. महाप्रसादचा लाभ घेऊ शकता तुम्ही. आता आम्ही सगळे लाभ घ्यायला चाललोय. काय तुम्ही बघ हर महाप्रसादाचा लाभ घेतोय. खिचडी दाखव. खिचडी बघा. आम्ही CNG भरण्यासाठी थांबलेलो आहे. आमचं ते दर्शन झालंय मठातलं. आता आम्ही कुठे झालं? प्राचीन कोकण. आम्ही अर्धा तास पेट्रोल पंप बघितलंय, खूप भारी होतं. आता आम्ही इथून जातोय पेट्रोलवर. ट्रॅफिक मध्ये सगळा प्रॉब्लेम झालाय. ना गणपतीपुळे ना प्राचीन कोकण ना काय. बाकी सगळे गेले दर्शनाला. आम्ही ड्रायव्हर म्हणून आम्हाला आता गाडी पार्क करायला आता इथेच फिरतोय. ते आता दर्शन झालं की मग येतील ती लोक. आता आम्ही पेटपूजा करू आणि थोड्या वेळाने परत ब्लॉग चालू करू. सो गाईस जाणार होते 4-5 ठिकाणी आणि 2-3 ठिकाणच करून आले. 2-3 ठिकाण फ्लॉप झाले आमचे, पण सक्सेसफुली घरी तर आले. आता जेवू पिऊ आणि मग उद्या मुंबईला निघायचंय 7 संध्याकाळी.
जेवायला ही ट्रिप आमची वडापाव. इथेच संपेल, पण आम्ही ब्लॉग चालू ठेवणार आहे. आम्ही घरी गेल्यावर ब्लॉग कम्प्लीट करू. हा. ठीक आहे, भेटूया मग. नेक्स्ट काय असेल तर आम्ही सांगू. आज आमच्याकडे खायला वडापाव आहे वाटतं. कट वडा. माझे 6 पॅक्स बघायचे आहेत, मी काढून ठेवले. हे बघा, याचे 6 पॅक्स पाव. हे एवढे वाढले, एवढे नको. 12 packs. एवढे बघा. ह्याचे काय पण पकवत राहतो. असे मी ठेवले. आता बघ, नको राहून दे, चल बस झालं. सो गाईज, आता आम्ही जंगल सफारीसाठी आलो आहे. आम्ही बघतोय जंगलात कोण प्राणी बिणी आम्हाला दिसतं का. इथं पण खूप रात्रीचं तुम्ही नवीन रस्ता. किती वाजलेत हर्ष? आई बघा 11 वाजले, आता 11:08 झाले. दिसला की मला लगेच सांगा, मी लाल बटनला डायरेक्ट क्लिक करणार आहे. परत बोल. गुड मॉर्निंग गाईज. बोल जा मग कट्टी. आज आमचा लास्ट डे आहे गावी. आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे. आज बघूया काय मजा करायला भेटते. आज बघू तो आम्ही रील शूट करायचे होते आम्हाला भरपूर. बरोबर ना सावी? ए बरोबर की नाही? ए बोल ना. कोकू काय बघते? आणि आता सगळ्या कोंबड्याला सोडलंय. हे बघा कोंबडे. पिंजऱ्यात टायगर आहे. टायगर त्या साईडला आहे. आई त्याला दाखव असा. ही मुळ्याची भाजी आहे बघा, जी डायरेक्ट शेतातून घेतली. जी डायरेक्ट शेतातून काढलेली आहे आम्ही. इथे भरपूर काय काय आहे. हे लाल कलरचं काय आहे? लाल माठ. हे लाल माठ आहे. हा मुळा आहे. हे बघ कसं काय. हा बघा कसा मुळा आहे बघा. दगड कोणी मारला? हा मुळा आहे बघा. कुठला? हे सगळे मुळे काढले. मी काढतो. आणि ते लाल माठ तिकडे बघ. लाल माठ दाखवलं. पालक. 1-2 काढतो आपण. बस. हा बघ, आणि मोठा काढलाय. बघितलं? मोठाच करायचा. पाटी काय ते पण दाखव राज. तुझ्या पाठीवर हे मोठं झाड. हे? हे काय? तूर आहे. हे हे तूर आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग. वी आर डुईंग ऑर्गॅनिक फार्मिंग. गुगल करा. ही तूर काय असतं? दाखव तुरी. काय आता आम्ही चाललोय दादाचं शेत बघायला. सगळ्यांनी हाय करा. हाय. बाय. बोला तरी सगळे. तुझं नाव काय सांग? तुझं सवी चावी. ह्याचं नाव ओरद. आली. चला शेत दाखव. माझं नाव बघा. थांबा आता दादा. म्हणजे झटका म्हणजे करंट लागतो. करंट लागतो आणि चिकटून राहत नाही. म्हणजे कशासाठी ते? माकडा. माकडांसाठी केलं होतं. काय करंट लागतो ते? लागतो. ते माकडांना तेवढं म्हणजे नाव मग उड्या मारून येतो. अच्छा. बघ क्वालिटी बघ. हिचं पण घेणार आहे. ती पुढे चालून दे. चला सुट्टी संपली. 4 दिवस नुसती गाड्यांनी फिरलोय, मजा केली आहे. खाण्यापासून पिण्यापर्यंत, फिरण्यापासून सगळंच. हे बघा इथे एक विहीर आहे मस्तपैकी. साईश मोबाईल हे करू. ए चूप. तू मामाकडे जा. बाबा काय तुम्ही बघू शकता. हे बघा इकडनं असं वरती चढायचंय. इथे वरती चढून सगळे, इथे टाकी आहे मोठी. त्या टाकीच्या इथे आपण काही करू शकतो. इथे सगळे वायर्स वगैरे घालून ठेवलेले आहेत. हे बघा इथे टाकी आहे. तिकडनं पाणी यूज करतात. आता वरच माझ्या पाठीपाठी येईल, कारण का त्याला सवय आहे माझ्या पाठी यायची. त्याला सवय आहे मला पाठी यायची वरदला, म्हणून तो येतोय बघा. त्याने वरदच्या पाठी साईशला सवय आहे त्याच्या पाठी यायची, म्हणून तो साईश येतोय ह्याच्या पाठी. श्रीला साईशच्या वाटी. हे जे तुम्ही झाड बघताय हे आल्याचं झाड आहे. आताच मी स्मेल बघून बघितलंय की त्याला आल्याचा स्मेल येतोय मस्तपैकी. हे बघा तुम्ही बघू शकता या झाडाची सगळी पावडर आता ह्याच्या हातावर पडेल. आणि हे नॅचरल आहे, कुठल्याही प्रकारची पावडर त्याच्यात टाकलेली नाही. यू कॅन सी दिस.
गाईस आता आम्ही चाललोय नदीवर. हे लोकांना आंघोळ करायची होती, वरद, श्री आणि साईशला. आणि हर्षला. मी काय आंघोळ करणार नाही, मी टाइमपास करीन यांच्यासोबत. आणि या घरी जाऊन आंघोळ करणार. मला नदीवर आंघोळ करायला आवडत नाही. मला नदीवरच आवडतं. मला पण. ते खारं पाणी असतं. ते खारं असतं. खारं नाही, सॉरी, थोडं पाणी खराब आहे यांच्या नदीचं. आमच्या नदीमध्ये मला आंघोळ करायला आवडतं. आमची नदी मस्त आहे, यांची नदी सुकलेली आहे जरा. पप्पाला येऊन दे. तिला घरी घेऊन जायचं आहे गायला, म्हणून आम्ही इथे आलोय गायांना. सॉरी. मग आता तू काय बोलवणार आहेस? बोलव कसं बोलवतं. आता हेच आपल्याला वरद करून दाखवेल. कर ना वरद, एकदा तर कर. अरे कर, अरे कर ना. हा सू आली आहे का? आज जाऊ नको, धावत येतात ती लोक. तिकडे 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 सिग्नल तिकडे आहे. चला चला. हिचं नाव काय रे पुढचीचं? पौर्णिमा. पौर्णिमा. आणि हिचं अमावस्या. काय? तांबू तांबू तांबू. खाते बांबू. हा बघा साईज गावठी झालेला आहे. साईज गावठी. चल पळते बघ जास्त. साईज एकदम प्रॉपर वाटतोय रे गावाला. फक्त एक लाच घातली पाहिजे त्यांनी. वाटीत बोच्यावर द्यायच्या. खातो आता गावठी अननस. हा इथेच पिकलेला आहे आणि इथेच आम्ही आता खाणार आहे. हा झाडावर पिकला, पण इकडचाच आहे ना तो. हा तेच आपल्या शेतातला ना. हा आपल्या म्हणजे त्यांच्या शेतातला, आपल्या नाही. अरे सेम झाला ते. सगळे अननस साठी थांबलेत. घ्यायचं ना. सगळ्यांची ट्रिप संपली. हे बॅग असा हात ठेव. पाठचं हे टाकायला पाहिजे. हेच असं ते पडेल. ही आमच्यासोबत नव्हती, ही तिच्या मम्मीकडे गेलेली, म्हणून ती व्हिडिओ मध्ये दिसणार नाही. बाय. तिला घे घे बाय बोल. आता ही पोरं आठवण काढत राहते. कोई तो आहे थे 4 लोक. आता आम्ही फायनली बस मध्ये बसलोय मुंबईला जायला. तिकडे भरवतोय त्याला. वरत तिकडे सहावीला भरवतोय. बाय काय करते? हाय कर. हा कर तू खा. तू आ कर आता, हाय पाय नको. इकडे खिचडी खाते. बस एवढं दिसलं बस झालं. काय दिसत नाही, सॉरी, मी तुम्हाला दाखवू नाही शकत. माझा कॅमेरा तेवढा चांगला नाहीये, पण मी दाखवण्याची कोशिश करतो. खूप अंधार आहे बघा. गाईस आता आम्ही झोपलेलो मस्तपैकी आणि आता उठलोय. आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बोल. बाय.